write down exercise 1.5. Question number 1, sub question first. Find second order derivative of the following. First question क्या है? 2x to power 5 minus 4x cube minus 2 upon x square minus 9 is equal to 0. Is equal to 0? नहीं. Y is equal to this. अब क्या फाइंड करना है? d square y upon dx square is equal to what? ओके, कोई लिखेगा नहीं, इसको देख लो एक बार. फर्स्ट यू विल बी डूइंग dy by dx क्या आएगा? 10x to power 4 minus 12x square आता बघा प्लस 4 upon x to power 3. किती जण बसलं? अबे ये करके दो डिटेल में. कळलं? ओके, इकडे बघा. ज्यांना नाही कळालं त्यांच्यासाठी इकडे बघा. याला इकडे बाहेर घेऊन गेलो. -2 into x to power -2. ओके, याचं डिफरन्शिएशन काय आहे? -2 into x to power -2 -1. -2 into -2 plus 4 -3. 4 upon x to power. हेच लिहिलंय. डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट माइनस करून द्यायला. हा, 0 लेके प्लस माइनस पाहिजे तुम्हाला. ओके, इथपर्यंत आलं. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह करा. d square y upon dx square is equal to 40x cube minus 24x. आता बघा हो गया? कोई डाउट है? दिस इज माय आंसर. ओके, ये हो गया. चलिए नेक्स्ट क्वेश्चन. डन. चलो, जिसके लिए भी डाउट है जितने मैं करा देता हूँ. सेकंड क्वेश्चन देखो. dy by dx is equal to e raised to 2x sec square x plus tan x into 2 e raised to 2x common sec square x plus 2 tan x e raised to 2x constant. This will be 2 sec square x into not square x 2 sec x into sec x का काय था डिफरेंशिएशन? sec x tan x sec x tan x अरे प्रोडक्ट रूल लावलाय. इथे dy by dx मिळालं मला. इथे d square y upon हो गया. कॉमन क्या निकलता है बोला? 2 can be taken out. तो ये मिल जाएगा मेरे को 2 e raised to 2x. This is sec square x tan x plus ये आवाज नहीं रहे. sec square x plus sec square x plus 2x. हो गया? काय म्हटलं? ठीक आहे, करून दो. एक आणि तीनचा क्वेश्चन बघा. हा, क्वेश्चन सांगा.
y इज इक्वल टू इकडे बघा dy बाय dx काय येईल रे e रेस टू 4x कॉन्स्टंट इंटू d dx ऑफ cos 5x प्लस cos 5x कॉन्स्टंट इंटू d dx ऑफ e रेस टू 4x. आता इकडे बघा e रेस टू 4x जसं तसं याचं काय कॉस्ट काय होतं मायनस साइन 5x as it is into d dx of 5x plus cos 5x जसं तसं 5 into e raised to 4x d dx of 4x. करा सिम्प्लिफाय याला. ओके सो दिस इज मायनस 5 sin 5x into e raised to 4x plus 4 cos 5x into e raised to 4x. e raised to 4x कॉमन करा e raised to 4x 4 cos 5x minus 5 sin 5x. बरोबर सर. Now again differentiating with respect to x on both side product rule लागेल. Yes. या आणि याच्यामध्ये जोरात product. ठीक आहे. सर प्रश्न असं दिसणार. ही एक टर्म आहे ही एक टर्म आहे. ओके Yes, sir. आता d square y upon dx square will be e raised to 4x as it is constant. This will be cos काय होऊन जाईल मायनस साइन आणि 5 बाहेर निघेल. So this is minus 5. So 4 पंच 20 चार पंचे 4 5 20 4 5 20 cos हो गया. माइनस. हाँ सर बरोबर. साइन का cos हो जाएगा आगे ये 5 निकलेगा माइनस 25 cos 5. सर पण ते 5x ऊपर से जा रहा है स्लो नो. ऊपर से. हो त्याच्या आधीची ही इकडे बघ इकडे बघ इकडे बघ या दोघांचं कॉमन काय निघेल e raised to 4x कॉमन निघेल. काढल्यानंतर काय राहतं मायनस 5 sin 5x प्लस 4 cos 5x. पण आपल्याला मायनसची टर्म पहिले नाही आवडत जनरली आपण प्लस वाली पहिले लिहितो. मी याला इकडे लिहिलं काही फरक पडतो. इकडे बघा 4 cos 5x बाकी कोणाचं आवडत नको प्रतीक. ओके आवडत नको 4 cos 5x मायनस 5 sin 5x दिलं. आता याचा पुन्हा डिफरन्शिएशन करतो. आता प्रोडक्ट रूल लागेल. सेकंड लास्ट प्रोडक्ट रूल कोणाकोणाला लागेल e raised to 4x into 4 cos 5x minus 5 सर sin परत 5. लिहून टाका आता. सर एक सेकंड इथं झालंय बोल हे लास्ट आन्सर कुठलं हे बेटा अजून तर हे अर्धच लिहिलंय. ओके आता इथे काय केलं e raised to 4x जसा तसा याचं डिफरन्शिएशन केलं. आता त्याला पुढे. कॉसचं डिफरन्शिएशन काय होतं साइन cos 5x चं sin 5x. हा हा. आता कॉसचं साइन होतं आणि निगेटिव्ह साइन येतं आला निगेटिव्ह आणि 5x चं 5 होतं तर मायनस 5 मायनस 5 इंटू 4 मायनस 20 मायनस 20 sin 5x. सिमिलरली याचं हे येऊन जाईल. आता याचं झालं. आता इथे काय रे 4 cos 5x मायनस 5 sin 5x. आता d dx ऑफ e raised to power 4x किती येईल 4 e raised to power 4x. आता इकडे बघा e raised to 4x कॉमन काढू. आणखी काय निघेल का रे सर पण सर त्याला इकडे घेऊन या मित्र. बघा कॉमन घ्या. e raised to 4x in bracket minus 20 sin 5x minus 25 cos 5x. आता इथं 4 न मल्टिप्लाय करतो अधिक 16 cos 5x minus 20 sin. बघा आता बघा 60 सगळं मायनस मध्येच येत आहे का रे ना येईल की मला तर मायनस दिसायला. मायनस 20 मायनस 20 मायनस 40 कॉमन हा सर शाबास मायनस 40 साइन. आता बघा मायनस 25 प्लस 16 किती येतं -9 cos मायनस कॉमन काढलं. ओके मायनस साइन बाहेर येऊन घ्या सगळं प्लस मध्ये येऊन जाईल. कळालं
करून देऊ पिवळ्या रंगात करतो याला मायनस बाहेर काढला हा प्लस झाला हा प्लस झाला आज क्वेश्चन आहे एक्स क्यूब लॉग एक्स बघा काय येईल रे डीवाय बाय डीएक्स अगेन प्रोडक्ट रूल एक्स क्यूब इंटू 1/x प्लस लॉग एक्स इंटू 3x स्क्वेअर Yes, sir. कॉमन काय निघेल का कसा करतो एक्स स्क्वेअर प्लस लॉग काय म्हणतात टाका, sir. सर खालचं एक्सपर्ट Sir, x plus common. हा बोल ना बेटा X square common. हो गया X square नहीं. एक्स स्क्वेअर कॉमन निकली है ना so this is dy by dx a square y upon x square as it is this is again 3 upon x once the differentiation 0 plus 3 upon x plus 1 plus 3 log x as it is into x square चं किती येतं 2x brackets open करा this will be 3x plus 2x plus 6x log x so this is 5x plus 6x log x बना पाचवा y is equal to log x dy by dx is equal to d dx of log x पहले ये सॉल्व होगा क्या हो गया 1 upon log x into d dx of चेन रूल लगा ये log x 1 upon log x into d dx of log x Top में difference ओके इथपर्यंत आपण हे तर असा रस्ता झाला आपला डीवाय बाय डीएक्स मिळालं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आता इकडे बघा याला पुन्हा सॉल्व्ह करायचं असेल ना त्याला लिहिण्याची पद्धत वेगळी आहे इकडे बघा त्याला असं लिहा 1 upon x into 1 upon log x किंवा त्याला जर नीट समजायचं असेल की मला कसं सोडून पडतं हे आय विल ऑलवेज सॉल्व इट एक्स टू पॉवर -1 into log x रेज टू पॉवर हो गया अब सेकंड ऑर्डर डेरिवेटिव सेकंड लॉ से देखो फिर क्या आ जाएगा d square y upon tx square आता x रेज टू पॉवर -1 बाय d dx कोणाचं log x रेज टू पॉवर -1 प्लस log x रेज टू पॉवर -1 जसा तसा इंटू d dx ऑफ x रेज टू पॉवर अरे शाबाश तो ये ऐसे कैसा रहेगा x रेज टू पॉवर -1 इंटू एक काय इधर -1 अपॉन log x होल ब्रैकेट स्क्वायर इंटू d dx ऑफ log x x तोड़ के दो नाही सर मला इकडे बघा लक्ष द्या तो पुन्हा शिकवतोय ओके याला 1 upon x लिहित आहोत आता So, copper. ओके इकडे बघ -1 बाहेर काढला -1 इंटू log x रेज टू पॉवर -1 ओके आता log x चं पुन्हा डिफरन्शिएशन होईल ना आतापर्यंत आपण मायनस सोबत खेळत होतो -1 सोबत ना इंटू d dx ऑफ log x काय तर आहे 1 बाय x जसं तसं हे मायनस इंटू 1 इंटू 1 -1 इंटू आता log x रेज टू पॉवर -2 येतो खाली घेऊन गेला तर पॉवर आणि d dx ऑफ log x तो ये ऐसा दिखेगा -1 upon x स्क्वेअर log x आता हे log x चा स्क्वेअर है लक्षात ठेवा सगळ्याचा स्क्वेअर है log x स्क्वेअर नहीं समझे ओके ये मिला ये इसका आधा हिस्सा बना ये बाकी है तो प्लस 1 upon log x जसा तसा 1 upon x डिफरेंशिएशन क्या होता है -1 upon x स्क्वेअर So, plus plus -1 upon. है कि माइनस कितना है? ये ये
ऐका ना सर ऐका अरे हे बाबा मग त्याचं काय केलं सर याला फक्त 1 अपॉनच्या फॉर्म मध्ये लिहिलंय. बरोबर आहे सर. डी डीएक्स ऑफ -1 काय लिहिलंय? एक्स टू पॉवर -1 -1 अपॉन एक्स स्क्वेअर. तू बोल ना काही दिसत नाही मला काहीच कळत नाही. कुठे इकडे हवे हवे आता दिसतंय इकडे बघा. -1 अपॉन एक्स स्क्वेअर लॉग एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 अपॉन लॉग एक्स नॉट इथं प्लस प्लस ते इकडे बघा. मायनस इंटू प्लस मायनस इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. कॉमन काय काय निघतं रे? मायनस कॉमन निघतं, हा सर एक्स स्क्वेअर कॉमन निघतं, हा सर सर लॉग एक्स कॉमन निघतं. सगळं कॉमन निघतं सगळं कसं कॉमन निघणार आहे? काय काय 1 प्लस लॉग एक्स हो गया. अरे हो गया नाही कुठे ठीक आहे. हा -1 इकडे बघा. हा 1 अपॉन एक्स जसं तसं याचं जेव्हा डिफरन्सिएशन करतो तर लॉगचं डिफरन्सिएशन 1 अपॉन एक्स मिळतं ना. 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके पण त्यातली प्रोडक्ट रूल लागेल बरं का. ओके करतो ना बेटा. हे सोपं पडेल बघा. सेम आन्सर येतं इकडे बघा. याला सिम्प्लिफाय करा. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला तेच मिळेल. हा मायनस साईन बाकी करा. हे सहावा प्रश्न बघा. बघा छान वाटतो हा. हे डीवाय बाय डीएक्स काय येतं? याचं पाठ केलंय आपण. सांगा 1 प्लस 1 सर इसी बार इसके बाद टाटा वायर साइन हेच येतं काय बघा रे. ओके सो dx अपॉन d theta इज इक्वल टू आयला एक्स तर थीटा झाला का? मला पण गरज आहे बरं का. आला एक्स. ओके ए कॉन्स्टंट सो ए एज इट इज दिस इज 1 मायनस कॉस थीटा. ओके त्याच्यासोबत सेम करूया. काय झालं? थीटा का डी बोल की. अरे बरोबर आहे ना. ओके आणि dy बाय d थीटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे जसं तसं. 1 चा 0 होऊन जाईल. कॉन्स्टंट आहे तर कॉस थीटाचं साइन थीटा होतं मायनस साइन थीटा. मायनस थीटा ऑलरेडी आहे. मायनस इंटू मायनस झालं. आता मला काय काढायचंय? मला काढायचंय dy बाय डी. कसं येईल? dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा ए साइन थीटा अपॉन ए 1 माइनस कॉस थीटा. यदि इसको हम प्यार से देखते हैं तो इसको हमने सॉल्व किया है. ए कैंसिल केला. 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 अपॉन 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 2 गेट कॅन्सल. साइन थीटा कटलं. एक साइन थीटा कॉस थीटा बाय 2 अपॉन साइन
theta by 2 is equal to cot theta by 2. Yes, sir. पण ना सर एकदम कोण डाऊट असा आहे? भारी प्रश्न तरी solve. पक्का आता बघा आता इथे बघा आता कुठे आलोय आपण इथे आलोय dy बाय dx इज इक्वल टू cot theta by 2. कोणाला काही डाऊट आहे? अरे हो किंवा नाही? Again, differentiating with respect to x on both sides. d square y upon dx square is equal to cot theta का क्या होता है? Minus cosec square theta by 2 into 1 by 2 d theta upon ओके आता याला सिम्प्लिफाय करा पण आता d theta by dx नावाचं काहीच नाही आपल्याला माहिती सर. अबे इथं dx upon d theta आहे ना Yes. ओके त्याला उलट करून लिहू का हा, सर. का बरं? कुठे गेला हा त्याला उलट करूया तिकडे बघ इथं उलट करूया नीट बेटा ओके सो अगेन दिस इज माइनस cosec square theta by 2 this is 1 by 2 so 1 नहीं लिखते यहाँ पर 2 खाली काय रे a 1 माइनस ठीक आहे इकडे बघा याला काय लिहिता येईल 2a this is 2 so this is याला 1 गेला हा कोसेक होऊन जाईल माइनस कोसेक 4 थीटा बाय 2 अपॉन 4a चेक करा